लक्ष द्या. 4 चेंडू धावसंख्येतले 1. खूप सुंदर. 5 बॉल 2. फायनलच्या ट्रॉफ्या आलेल्या आहेत मॅनेजमेंट टीमच्या. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. स्टेजच्या इकडे सगळं लावून घ्यायच्या ट्रॉफ्या. पहिल्यांदाच अशा प्रकारची लीग सुरेनगरमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे SP11च्या वतीने. फक्त 2 धावा काढण्यात यशस्वी ठरला तो ओमकार. खूप सुंदर गोलंदाजी केली पप्याच्या माध्यमातून. सामनावीर ठरलेला पप्या. कर्णधार निलेश पोळकरच्या टीमचा पप्या. आणि मी बोलतो त्याला बंद करा तिकडे तर तुम्ही ऐकत नाही यार. माझ्या बाजूने सुरू करायचं. सामना सुरू करायचा लवकर. सामना सुरू करा. पुन्हा एकदा आलाय जितू. अतिशय नावाजलेला खेळाडू, जुना खेळाडू जितू. 2 धावसंख्या झालेले 2. 1 षटक संपलेलं आहे. धावसंख्या झालेले 2. सुरू करायचंय जितू. वनडी. 1 धाव डिक्लेअर. दुसरं षटक घेऊन आलेले जितू. धाव संख्या झालेली 3. डावखेरा फळीचा फलंदाज अभिजित. RCC बॉयजचा फलंदाज अभिजित. आणि एक अतिशय आनंदाची सूचना आहे. साऊथ आफ्रिकेचा अजून एक झालेला आहे. 6वा विकेट त्यांचा गेलेला आहे. जरा जोरदार टाळ्या टीम इंडियासाठी झाल्या पाहिजेत. 6वा विकेट त्यांचा गेलेला आहे. बोला भारत माता की. आणि आपण सर्वांनी प्रार्थना करू आपल्या महिला टीमसाठी.
धाव संख्या सर स्कोर काय आला? धाव संख्या झालेली 5. स्ट्राईक वरती आलेला आहे ओमकार. पुन्हा एकदा ओमकार. किती एक आहे का 2 आहे रे? सिंगलने धाव संख्या पुढे सरकते एपीडी पेसरची. 63 चेंडूमध्ये 90 धावांची आवश्यकता साऊथ आफ्रिका टीमला आणि इंडियाला फक्त 4 विकेटची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा ओमकार. खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण. जरा जोरदार टाकलं पाहिजे. संदीप बोबडे यांच्यासाठी जोरदार टाकलं पाहिजे. खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण. अतिशय नावाजलेला खेळाडू आपल्या संघाचे रन वाचवण्यामध्ये यशस्वी ठरलेला संदीप बोबडे. किती आहे आता? ती गेली 100 झाली तिची. आउट झाली गेली पाहिजे. ते आउट झाले तर मारते मग. अभिजित पुन्हा एकदा आपल्या स्टाईल मध्ये बॅटिंग करतो. खूप सुंदर ओमकारच्या माध्यमातून नशीब वाचला पण धाव संख्या 8. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली 8. थोडस निलेश पुळकर यांचं पाच जड दिसते. आशिष सर पुन्हा एकदा मैदानात कानमंत्र देण्यासाठी आपल्या फिल्डर्ससाठी. फायनलचं तिकीट बुक झालंय ते दिलदोस्ती जिम्मेदारी ग्रुपचं. जेवण तर वांदे होतील. धाव संख्या झालेली 8. What the fucking यार. Not out, white ball. आशिष सरांनी कानमंत्र दिलेला आहे आपल्या खेळाडूंसाठी. अतिशय अटीतटीची ही मॅच, फायनलच्या तिकीट साठीची ही मॅच आहे, त्यामुळे सर्वांच्याच साठी प्रतिष्ठेची ही मॅच आहे. धाव संख्या झाली आहे 9. आणि खेळाडू बाद करण्यात यशस्वी ठरला तो शुभम मेहुल. पुढील फलंदाज आहे मेहुल.
9 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत एपीडी पेसरच्या. यानंतर लगेचच फायनलचा टॉस उडेल. दिलदोस्ती दुनियादारी वर्सेस या दोन टीमांनी जी टीम जिंकेल त्यांचा टॉस लगेचच होईल या मॅच नंतर आणि आजच ही फायनल होईल. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सूर्यनगरकर असतील, विक्रोळीकर असतील आणि असंख्य क्रिकेट प्रेमी मॅच बघतायत. गचाचे प्रदर्शन. एक धाव संख्या वाढली 10. धाव संख्या 10. 3 चेंडू ना 2 चेंडू धाव संख्या झाली 10. 4 चेंडू अजून शिल्लक आहेत या सामन्याचे. व्हाईट बॉल. सॉरी रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. रिव्ह्यूची मागणी आहे. मॅनेजमेंट डिस्कस करायचं. मॅनेजमेंट डिस्कस करून घ्यायचे. पंचांशी वाद घालू नये. अतिशय प्रोफेशनल लेवलची टुर्नामेंट आहे त्यामुळे पंचांशी वाद घालू नये. जो निर्णय दिला तो आपल्याला मान्य करावा लागेल. पंचांना जर वाटलं तरच ते रिव्ह्यू घेणार आहेत. आणि विकेट गेलेला आहे. अजून एक विकेट साऊथ आफ्रिकेचा गेलेला. बोला भारत माता की. 7 विकेट गेलेले साऊथ आफ्रिकेचे. फक्त 3 विकेटची शिल्लक गरज आहे इंडिया टीमसाठी. अतिशय रोमांचक अशी सूर्यनगर प्रीमियर लीग. खूप सुंदर अशी कॅच भारतीय क्रिकेट टीमच्या महिला क्रिकेटपटूंनी घेतलेल्या. जरा जोरदार गाळा त्याच्यासाठी झाले पाहिजे. चला शुभम कडे वळूया पुन्हा एकदा. गोलंदाजीकडे आला शुभम. स्ट्राईक वरती ओंकार. आणि ओंकारला परतावं लागेल. धाव संख्या झाली 10. ओंकारला परतावं लागेल. चेंडू 4 चेंडू 10 धावा. निलेश भोकर यांच्या संघाची खूप सुंदर अशी वाटचाल. फायनल साठीची ही मॅच आहे. दिलदोस्ती दुनियादारीने ऑलरेडी आपलं तिकीट बुक केलं फायनलचं. पंच निर्णय घेतील. अंपायर निर्णय घ्यायचा आहे. पंच निर्णय देतील. एक महत्वाची सूचना आहे निलेश भोकर यांच्या टीमसाठी. त्यांच्या टीमने जर ही फायनल जिंकली तर विरारचं मंथन रिसॉर्ट त्यांच्या पूर्ण क्रिकेट
च्या 11 फिल्डरसाठी शाखा प्रमुख निलेश भोकर यांनी बुक केलेलं आहे. जरा जोरदार आहे निलेश भोकर यांच्या टीमसाठी. सोनू सिंग तुमचं जर कुठे बुकिंग आहे सांगून ठेवा प्लीज. आवाज येणार. शेवटचा चेंडू ओमकार विवेक. चालू रिव्ह्यू चालू रिव्ह्यू घेतला 10 धावा फक्त धाव फलकावरती पडल्यात. कुठे द्या ना लगेच द्यायला लागतात शुभम हा अतिशय सुंदर गोलंदाज होता. त्याच्यासाठी सनी निकाळजे यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. जरा जोरदार आहे शुभम साठी. शुभम आपलं पारितोषिक घेऊन जातं. 1001 रुपयाचं पारितोषिक शुभम. आणि भारतीय संघाने अजून एक विकेट घेतलेला. जरा जोरदार पाहिजे. जवळजवळ आपण ही मॅच जिंकणार आहोत. फायनलची मॅच आपण जिंकणार आहोत. शुभम आपलं पारितोषिक घेऊन जायचे. शुभम निलेशजी पोकर आपल्याला विनंती आपण त्याला पारितोषिक द्यायचं. विष्णुभाऊ खराटे त्यांना पारितोषिक द्यायचं प्लीज. शुभम मंचावरती जा. मंचावर 966 शुभम साठी सनी निकाळजे यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालं होतं. अतिशय सुंदर गोलंदाजी शुभम यांनी या सेमीफायनल साठी केलेली होती. शुभम उत्तम पवार आले. 966 4241 5 साठी 4241 353 तुम्हाला जेवण आलं पाणी संपलं. मॅनेजमेंट पाणी अवेलेबल करायचे. मॅनेजमेंट 11 धावांची आवश्यकता निलेश पोकरांच्या टीमला जिंकण्यासाठी. संदीप बोबडे इथं बस ना सर. रणजित यादव शेवटची फायनल आहे. लवकर यायचं पुढे मंचावरती. खूप सुंदर मेहुलदारे खूप सुंदर असं चेंडू. पहिला चेंडू यानंतर होणारा सामना दिल दोस्ती वर्सेस या दोन टीम मध्ये जो जिंकेल तो फायनलला जाईल. लगेच सामन्याला सुरुवात करायची. सोनू सिंग आपल्या टीमला रेडी ठेवायचे. नो बॉल. ऍक्शन साठी आपल्याला नो दिला आहे. एक चेंडू एक धाव. 2 धावा. एक चेंडू धाव संख्या झालेली 2.
बोलतो ना एकच पक्ष चालणार सूर्यनगर म्हणून त्या दोघांनी आपल्यालाच दिलेत ना. खूप सुंदर गोलंदाजी फरांच्या माध्यमातून सचिन शिंदे यांचे दोन्ही चिरंजीव मैदानात उपस्थित झालेले आहेत फायनल मॅच बघण्यासाठी. दिल दोस्तीची फायनल मॅच बघण्यासाठी. खेळाडू बाद झालेला आहे. खेळाडू बाद झालेला आहे. किती बॉल किती पाहिजे पाठी बस तिकडे पाठी याला घे यांना दोघांना बसव तिकडे. किती मध्ये किती मध्ये धाव संख्या 3. धाव संख्या झाली 3. चेंडू 5 चेंडू 3 धावा. हे ग्राउंडची जी निर्मिती केली आहे टुर्नामेंटसाठी ते रिहान यांचं अतिशय मनापासून आभार. सूर्यनगरकरांच्या वतीने क्रिकेट प्रेमींच्या वतीने त्यांनी महत्वाचं योगदान या टुर्नामेंटसाठी दिलेले त्यांचं देखील मनापासून आभार रेहान यांचं. आवाज नाही त्या व्हिडिओ मध्ये युट्यूबच्या मित्रा. हा युट्यूबच्या ह्याच्यात हा आवाज खरखरतो येत नाही. काय येतो बरोबर. सोहम नार्वेकर आपण मॅच बघताय का इकडे? आपण बघत असाल तर लवकरात लवकर घरी जायचंय. सोहम नार्वेकर बोललाय ना कार्पेट आमचा पण ओला झालंय तेच म्हणतो. आवाज येत नाही बघ ना युट्यूबला. नागेश यांचं देखील आगमन झालेलं आहे. नागेश जितले तर पाहिजे ना कोण त्याच्या जिंकणार ते फायनल जाणार आहे. रणजित यादव थांबले सपोर्ट करायला. वाईट नाही. डॉट बॉल आहे. डॉट बॉल आहे. जरा जोरदार टाकायला पाहिजे ओपीडी बेस्टर साठी.
खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण. रिव्ह्यू घ्यायचा रिव्ह्यू निर्णय रिव्ह्यू घ्यायचा रिव्ह्यू. सुनील भाऊ आवारी दिलदोस्ती गुन्हेगारी ग्रुपचे प्रमुख सदस्य यांचं आगमन झालेलं आहे. आपल्या टीमला सहकार्य करण्यासाठी त्यांचं आगमन झालेलं आहे. टेम्पोला जाऊन द्या तोपर्यंत रिव्ह्यू होतो पण टेम्पोला जाऊन द्या पाठच्या. क्या सोडली विकेट हवा होता काय सोडली आता झाड होतं रे जिंकणार रे आपणच भरोसा नाही रे इथे आहे तुझी 50. अंपायर डिसिजन द्यायचे. अंपायर आउट दिलेल्या अंपायरच्या माध्यमातून व्ह्यू मध्ये चेक केले आउट द्यायचे. 5 धावा सामना जिंकण्यासाठी 6 असतील ना 10 झाले ना त्यांचे 6 पाहिजे ना 10 झाले ना त्यांचे 11 टू ना बॉल किती झाले बॉल एक चेंडू झालाय फक्त. 11 चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता. एपीटी पेसर्स दोन चेंडू झालेले आहेत. सॉरी माफ करा 2 चेंडू झालेले आहेत. 10 चेंडू 6 धावांची आवश्यकता. यानंतर मला वाटतं आशिष सरच येतील फिरकी गोलंदाज. लवकर करायचंय. अजून एक सामना बाकी आहे त्यामुळे थोडं लवकर करायचंय. आप बोल ना क्या हाँ किसे या बोल ना हेलो हाँ बोल ना हाँ एक इथं नंबर वरती क्या बोल सुरू करायचंय. सामना सुरू करायचाय. हाँ बोल ना फरांच्या माध्यमातून जर या चेंडूला पुढच्या येणाऱ्या चेंडूला जर विकेट घेण्यात आला तर 1001 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे गणेश नाळे यांच्याकडून. बोल घेतला तर 1001 रुपयाचं पारितोषिक लागू झालेलं आहे. गणेश नाळे यांच्या माध्यमातून 1001 रुपयाचं पारितोषिक लागू झालेलं आहे. पैसे जमा करायचे मंचावरती आणून पैसे जमा करायचे. गणेश नाळे पैसे जमा करायचे लवकरात लवकर. गुगल पे, फोन पे, पेटीएम जे काय करता येईल लवकर करा. सेम नंबर आहे. सहा 5 धावांची आवश्यकता. 5 धावांची आवश्यकता निलेश बोकर यांच्या टीमला. 8 चेंडू 5 धावा. 1000 रुपये पाठवायचे लवकर.
बॉलरला डायरेक्ट पाठवा. प्रेशर वाढवले ते बोलत राहा. प्रेशर वाढवलं. ₹1000 पारितोषिक फरानला जाहीर झालं. गणेश नाळे आणि त्यांच्या पूर्ण टीमच्या वतीने, गोपी असतील, गणेश असतील, संपूर्ण टीमच्या वतीने बोल्ड साठी झालेलं. स्कोर 6 चेंडू 5 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी निलेश पोकरच्या टीमला. एपीडीच्या नावानं, आशिष सरांच्या नावानं पुन्हा एकदा आशिष सर जादू करतील वाटतं. कालच्या मॅचचे सामनावीर आशिष सर आज पुन्हा एकदा फिरकीची जादू करतील. मंथन रिसॉर्ट की सरळ घरी निलेश पोकरच्या टीमने डिसाइड करायचं आता. मंथन रिसॉर्ट की सरळ आपापल्या घरी. स्कोर काय आला? 10 है इनका, 11 टू विनर. 6 हो गए इनका, 6 हो गए. 6 हुआ है ना. सामना अगदी बरोबरीच्या दिशेने चाललाय. 6 चेंडू 5 धावांची आवश्यकता निलेश पोकर यांच्या टीमला. आणि अजून एक खेळ बाद झाला साऊथ आफ्रिकेचा. जरा जोरदार टाळ्या. भारत माता की. 9 चेंडू 9 खेळाडू बाद झाले. फक्त एकच खेळाडू शिल्लक आहे त्यांचा आता. आणि जवळजवळ भारतीय टीम वर्ल्ड कप जिंकणार आहे. महिला टीम वर्ल्ड कप जिंकणार आहे. अतिशय आनंदाची गोष्ट. जरा सर्व क्रिकेट प्रेमींनी जोरदार टाळ्या आपल्या महिला टीमसाठी करायच्यात. आशिष सरांनी जर या शेवटच्या षटकामध्ये 3 विकेट्स घेतल्या तर ₹2001 पारितोषिक विष्णुभाऊ खराडे यांच्याकडून बाहेर झाले. जरा जोरदार टाळ्या आशिष सरांसाठी. शेवटचं षटक. सामना सुरू करायचा आहे आशिष सरांच्या माध्यमातून. शेवटचं षटक घेऊन आले. 6 चेंडू 5 धावांची आवश्यकता. जरा आवाज येऊ दे, पाठून आवाज येऊ दे. दोन धावा 5 चेंडू 3 धावांची आवश्यकता. दोन धावा डिक्लेअर झालेल्या आहेत. 5 चेंडू 3 धावांची आवश्यकता निलेश पोकर यांच्या टीमला मंथन रिसॉर्ट साठी. मंथन रिसॉर्ट केलं ना भाई विरारचे. डेड बॉल. आशिष सर थोडेसे डगमगलेत. असं वाटतंय परंतु नाही. अजूनही मॅच त्यांच्याकडे आहे. 5 चेंडू 3 धावा आणि भारतीय संघाचा विजय झालेला आहे. भारतीय संघ महिला टीमने फायनल मध्ये मॅच जिंकलेली आहे. अरे भारत माता की. जरा टाळ्या
हो गया हिंदुस्तान है. सुरू करायचं सामना सुरू करायचा. 5 चेंडू 3 धावांची आवश्यकता. अंपायर्सला देखील घरी जायला लेट होते. एक धाव 4 चेंडू 2 धावांची आवश्यकता. संघ मालक कुठले नामदेव सावकाश खेळ मित्रा. 4 चेंडू 2 धावा. पुन्हा एकदा आशिष सर. व्हाईट बॉल आणि आशिष सरांचा प्रवास जवळजवळ इकडे थांबलेला असं वाटतंय. आणि मंथन रिसॉर्ट साठी निलेश बोरकर सज्ज झालेले आहेत त्यांच्या टीमला घेऊन जाण्यासाठी. खूप सुंदर असा सामना आणि निलेश बोरकर यांची टीम विजयी. आउट अंपायर डिसिजन द्यायचं. अंपायर आउट झालेला. चला जोरदार टाळायला पाहिजे पाठीमागून. 2 चेंडू 1 धावा. बरोबर ना. 3 चेंडू 1 धावाची आवश्यकता. 3 बॉल 1 रन. 3 बोलते. अटीतटीचा सामना. सुरू करायचं लवकर. वाईटच 3 चेंडू 1 धावा. लय विकेट. फरहान 1000 रुपये घेऊन जायचे. फरहान सुनोवर से दुनिया वाले लावा जरा. फरहान हम पे डालो चाहे जितना